नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुहाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील व 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. पावसाळी वातावरण राज्यात सक्रिय आहे. राज्यात पाऊस पडणार का त्याच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. सध्या ते पाहता ते वादळाचे स्वरूप जे धारण केलेलं होतं किंवा वादळ संपूर्णतः विरळ झालेलं आहे आणि त्यातूनही बंगालच्या उपसागरातून जे बाष्पयुक्त वारे आहेत ते उद्यापर्यंत अजून सक्रिय जाणवत आहेत आणि इकडे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून नागपूर या साईडातून तिथे एक चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे पुरवठा होत आहे. या मॉडेलनुसार उद्याही पावसाळी वातावरण राहणार आहे. हलक्याची पावसाची शक्यता सर्वत्र राहणार आहे आणि 48 तासानंतर पाहायला गेलं तर विदर्भ साईडला थोडंसं जास्त पाऊस असणार आहे. मराठवाडा भागातून पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र पावसाची शक्यता वाटत आहे. 24 तासात याचा अंदाज जर घ्यायला गेला तर कर्नाटक भागातून पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाची आहे. बಳ್ಳारी, हुबळी, मंगळूरपर्यंत पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर किंवा गोवा साईडला पाहायला गेलं तर हलकाच्या पावसाची शक्यता आहे. गोकाक, बागलकोट, रायचूर ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता हलक्याच्या म्हणजे क्वचित झाला तर झाला नाही तर नाही अशा पावसाची शक्यता आहे. म्हणजे वातावरण पावसाचं सर्वत्र आहे. बीड, नगर, पुणे, दापोली, सातारा, अकोला, सोलापूर, लातूर हे भागातून हलका थेंबा येण्याची शक्यता आहे आणि नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार ह्या भागातून मात्र द्रोणी स्थितीमुळे मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, पुसद, लातूर या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. परत पाहायला गेलं तर 48 तासात सुद्धा गोवा साईडला हुबळी, शिरसी, कोप्पल, बागलकोट, गोकाक या भागातून सुद्धा बाष्पयुक्त पुरवठा जास्त असल्यामुळे पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची बनते. रत्नागिरी, सांगली, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, अकोला परिसर, सातारा परिसर या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता बनते आणि उत्तर वायू महाराष्ट्रातून मध्यम स्वरूपाची पालघर, नाशिक तिथं स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची राहण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, दापोली, सातारा परिसरातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भागातूनच तेवढं द्रोणी हवेची स्थिती होऊन पावसाची शक्यता जास्त वाटते. लातूर, नांदेड, आदिलाबाद, पुसद, लोणार ह्या भागातून हलक्यामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे. लोणार, पुसद, आदिलाबाद, अकोला, अमरावतीपर्यंत पावसाची शक्यता दाखवते. नागपूर परिसरात पावसाची शक्यता दाखवत नाही आहे. चंद्रपूर परिसरात थोडीशी, गडचिरोली परिसरात पावसाची शक्यता दाखवते. सध्या परिस्थिती पाहता कर्नाटकमध्ये हुबळी, बागलकोट आणि शिरसी ह्या पट्ट्यातून पावसाची शक्यता. बಳ್ಳारी परिसरात पावसाची शक्यता म्हणजे पाऊस पडताना हलक्या पाऊस आहे. मुंबई, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस चालू आहे आणि छत्रपती संभाजीनगर, जळगावपर्यंत हलक्याच्या पावसाची, अमरावतीपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता रात्रीतून बनत चालली आहे. इकडे सोलापूरच्या उत्तर साईडला अकोल्याच्या पूर्व साईडला सुद्धा पावसाचा ढग तयार झालेला आहे आणि सोलापूर, अकोल्यापर्यंत हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे रात्रीतून. इकडे हुबळी, गोव्या साईडला सांगलीच्या पश्चिम भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटल्या. नांदेड, बಳ್ಳारी ह्या भागातून सुद्धा रात्रीतून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलक्याची पावसाची शक्यता रात्रीतून दिसत आहे. सांगली परिसरातून सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता नाकारता येत नाही. ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर सर्वत्र पावसाची म्हणजे वातावरण तयार झालेलं आहे. फक्त पावसाचा येलो अलर्ट म्हणजे फक्त दक्षिण भागातूनच आहे. वेल्लोर, कोयमुत्तूर, तिरुचिरापल्ली ह्या भागातूनच येलो अलर्ट देता येईल या मॉडेलनुसार आणि इकडे भारतात पाहायला गेलं तर थोडंसं गुवाहाटी, चंदीगड ह्या भागातसुद्धा येलो अलर्ट आहे आणि उत्तर भागातून काश्मीर ह्या भागात, श्रीनगर, काश्मीर ह्या भागातून बर्फवृष्टी होण्याची शक्यता ही मॉडेल दर्शवत आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद.